श्री दत्त गुरु हृदयामध्ये बसलेले आहे. पण दत्त गुरूंच्या शक्तीनं तुम्ही जी काही पीडा सांगितलेली आहे त्या पीडेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या पीडेमध्ये प्रवेश करून सर्व पीडा या शरीररूपी यंत्राद्वारे नष्ट केलेली आहे. एकही पीडा शेष शिल्लक राहिलेली नाही. आपल्या शरीरामध्ये 8 प्रकारचे महारोग असतात, 13 प्रकारचे संधिपात असतात, 20 प्रकारचे मूत्ररोग असतात, 18 प्रकारचे कुष्ठरोग असतात, 96 प्रकारचे गुल्मरोग असतात. सर्व रोग या शरीररूपी यंत्राद्वारे बाहेर पडलेले आहेत. आपण फक्त म्हणत असतो वाद झाला, सांधेवाद झाला, चमक्यावाद झालाय, हात चमकतात, पाय चमकतात. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये 80 प्रकारचे वातरोग असतात. 80 प्रकारचे वातरोग असतात, 40 प्रकारचे कफरोग असतात. सर्व रोग आपल्याला सोडून निघून गेलेले आहे. एकही पीडा शेष शिल्लक राहिलेली नाही. शरीरामधील 80 प्रकारचे वातरोग, 40 प्रकारचे पित्तरोग, 20 प्रकारचे कफरोग, सर्व रोग या शरीररूपी यंत्राद्वारे पूर्णपणे नष्ट झालेले आहे. शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे. आता माझ्या मागे बोलायचंय प्रश्रवणी. हे दत्त प्रभू, मी जी काही प्रार्थना केलेली आहे, कृपा करून माझी प्रार्थना स्वीकार करावी. चित्त एकदम स्थिर करायचं. इथे आपली शरीरावरती प्रार्थना संपलेली आहे. शरीरामध्ये जी काही पीडा होती त्या पीडेवरती आपण सर्व शरीरावरती प्रार्थना घेतलेली आहे. दत्त गुरूंकडे मनोमन माफी मागायचं. काही चुकलं असेल तर मनोमन सांगायचं आम्हाला माफ करा. आता आपली संकल्पाला सुरुवात होत आहे. संकल्प शक्तीच्या ताकदीनं ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केलेली आहे. संकल्प शक्तीमध्ये एवढी ताकद आहे की ब्रह्मदेवांनी सृष्टी संकल्प शक्तीच्या ताकदीवरती केलेली आहे. आता आपली संकल्पाला सुरुवात होणार आहे. संकल्प म्हणजे संकल्प शक्तीच्या ताकदीनं तुमच्या घराच्या जाग्यामध्ये बाधा असेल, शेतामध्ये बाधा असेल, शत्रू दृष्ट लोकांनी केलेली करणी असेल, उच्चाटन जारण मारण भूत प्रेत पिशाचांनी केलेली पीडा असेल, संकल्प शक्तीच्या ताकदीनं सर्व पीडा इथे खेचून येईल. खेचून येईल पण तुमच्या शरीरात प्रवेश करणार नाही. ती सर्व पीडा मी इथे माझ्याजवळ ठेवणार आहे. आणि सर्वात शेवटी 5 मिनिटं ती पीडा सर्वात शेवटी सोडल्या जाईल तुमच्या शरीरामध्ये. आता कुणाच्याही अंगात वारा येणार नाही. सगळ्यात शेवटी वारा येत आहे. तुम्हाला पित्रदोष असेल, कालसर्प दोष असेल, नवग्रहांपैकी एखादी बाधा असेल, एखाद्या देवदेवतेचा कोप असेल, तो कोप ही संकल्प शक्तीच्या ताकदीनं नष्ट होईल. तुम्हाला पित्रदोष असेल, घरातली एखादी व्यक्ती अचानक मेलेली असेल, तिला मुक्ती भेटलेली नसेल, त्या आत्म्याला इथे संकल्प शक्तीच्या ताकदीनं खेचून आणला जाईल. तुमचा धंदा बांधलेला असेल, बिझनेस मध्ये बाधा असेल, सर्व बाधा इथे खेचून येतील. तसेच
मागील जन्मातील काही कर्मबाधा असेल, मागील जन्मातील निगेटिव्ह रूपी विचार आपल्याला याही जन्मात सतावतात, ते निगेटिव्ह विचार सर्व या शरीर रूपी यंत्राद्वारे बाहेर पडतील. पण कधी? सर्वात शेवटी 5 मिनिटं, अजून 1 तास टाइम आहे. तसेच तुमच्या घरातील जे सदस्य आहे, माय बापामध्ये भांडण होत असन, मायलेकामध्ये वाद होत असतील, बापलेकामध्ये वाद होत असतील, पती पत्नीमध्ये झगडा होत असल, तर घरातील सदस्यांच्या मनामध्ये जो काही निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा तयार झालेला असेल, तो निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा संकल्प शक्तीच्या ताकदीनं इथं खेचून आणल्या जाईल. आता चित्त स्थिर करायचंय सर्वांनी. आता माझ्या मागे सर्वांनी बोलायचंय. हे अनुसयानंदन, हे अंत्रिनंदन, हे त्रिभुवन चालक, हे दत्त प्रभू, आम्ही दत्तधाम दरबार मध्ये संकल्प करण्यासाठी बसलो आहोत. पण हे प्रभू, आमच्या घरामध्ये जे सदस्य आहेत, कृपा करून आमच्या घरातील सदस्यांना इथे या संकल्पामध्ये जोडण्याची कृपा करावी. मनोमन आपल्या घरातील सदस्यांचे नाव दत्त प्रभूंना सांगायचे आहे. दत्त प्रभूंना सांगायचं आहे, आम्ही तर दत्तधाम दरबार मध्ये बसलो आहोत, पण आमच्या घरामध्ये जे सदस्य आहेत त्यांना इथे या संकल्पात जोडण्याची कृपा करा. इथे जोडल्या गेल्यानंतर त्यांच्या मनामधील वादरूपी जे निगेटिव्ह विचार असतील ते सर्व खेचून येतील. पितृदोषावरती आपण आता प्रार्थना करणार आहे. कोणतीही बाधा असेल नष्ट होईल. आता इथून पुढे कोणीही डोळे उघडायचे नाही. वाईट शक्ती येत असतं तुमच्या घरातल्या सर्व खेचून. कितीही मोठी शक्ती असेल तर संकल्प शक्तीच्या ताकदीत वाचू शकत नाही. कुणाच्या अंगात वारा येत असेल, घरून निघाल्यानंतर रोडला राहत असेल तर इथं खेचून येईन डायरेक्ट. वाईट शक्ती खेचून येईन आणि माझ्याजवळ पडलेली राहील, तुमच्या शरीरात घुसणार नाही. ती सर्वात शेवटी त्या शक्ती सोडल्या जातील तुमच्या शरीरामध्ये. आता माझ्या मागं बोलायचंय सर्वांनी. हे दत्त प्रभू, प्रभू, आम्ही घरातील सर्व सदस्य विनंती करीत आहे. हे दत्त प्रभू, कृपा करून आमच्या सर्व पितरांना मुक्ती देण्याची कृपा करावी. हे दत्त प्रभू, प्रभू, आमचे जे पूर्वज आहेत त्यांनी फार कष्ट केलेले आहे. ते फक्त कमवत राहिले. गाडी, बंगला, शेती, सोनं, नाणं भरपूर काही कमवलं, पण त्यांना अचानक मृत्यू आला. त्यांच्या अपेक्षा अपूर्ण
राहिल्या त्यांना मुक्ती भेटली नाही। हे दत्त प्रभू ज्यांनी सदैव आमचे हित बघितलेले आहे, तसेच आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटातून आम्हाला वाचवलेले आहे। हे दत्त प्रभू हे दत्त प्रभू, आम्ही घरातील सर्वजण विनंती करतो की आमचे जे पित्र आहे ते कर्मबंधनामध्ये अटकलेले आहे, त्यांना मुक्ती प्रदान करण्याची कृपा करावी। हे दत्त प्रभू त्यांचा आता मृत्यू झालेला आहे, त्यांना आता शरीर नाही, अशा व्यक्तींना मुक्ती प्रदान करण्याची कृपा करावी। आमचे शारीरिक मानसिक रोग नष्ट करावे। हे दत्त प्रभू आमच्या जीवनामध्ये जे काही संकटाचे कारण आहे ते सर्व संकटे नष्ट करावे। प्रभू आमच्या मागच्या जन्मातील जे काही निगेटिव्ह विचार आम्हाला याही जन्मात सतावत आहे, प्रभू हे दत्त प्रभू आमच्या डोक्यामध्ये विनाकारण, हे दत्त प्रभू आमच्या डोक्यामध्ये विनाकारण विचार बसले आहे, ते नसातील विचार दूर करण्याची कृपा करावी। विनंती हे दत्त प्रभू विनंती आहे की जी काही वाईट शक्ती आहे त्या सर्व नष्ट करून टाका आणि आमचे सर्व रोगी व नकारात्मक ऊर्जा नष्ट करून आम्हाला सर्वांना शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक रूपाने स्वस्थ करावे। हे दत्त प्रभू आम्ही घरातील सर्व सदैव आपले ऋणी राहू। हे दत्त प्रभू आमचे सर्व रोग व सर्व समस्या यांचा विनाश करावा। हे दत्त प्रभू आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना पॉझिटिव्ह विचार करण्याची शक्ती प्रदान करावी। चित्त एकदम स्थिर करायचं आहे। आता माझ्या मागे कोणीही बोलणार नाही।
मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचं. तुमच्या घरातील बाधा, बिझनेस मधील बाधा, घरामध्ये वाद रूपी विचार असतील, सर्व इथे खेचून येईल. पित्रबाधा असेल, कालसर्पदोष असेल, नवग्रहांपैकी एखादी बाधा असेल, सर्व बाधा इथे खेचून येतील. पण कोणीही डोळे उघडायचे नाही. मध्यंतरी डोळे जर उघडले तर निगेटिव्ह शक्ती शरीरामध्ये प्रवेश करत. सर्वात शेवटी निगेटिव्ह विचार शरीरातून बाहेर पडतील. आता फक्त मी तुमचं घर बोललो तर घरावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मी तुमची शेतीविषयी बोलत असेल तर शेतीवरती लक्ष केंद्रित झालं पाहिजे. मी तुमच्या मुलाविषयी बोलत असेल तर मुलावरती तुमचं लक्ष केंद्रित झालं तर त्याच्या मनातील निगेटिव्ह विचार खेचून येतील. काय घ्यायचं आहे आणि काय घ्यायचं नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. माझ्या हातात काही नाही. मी बोलाल तुम्ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. दत्त गुरु हृदयात बसलेले आहे ते विसरायचं नाही. माझ्या हृदयात दत्त गुरूंना जागा आहे, पण तुमच्या हृदयामध्ये दत्त गुरूंना जागा आहे की नाही हे तुम्हाला माहिती आहे. इथे आल्यानंतर काय घ्यायचं आहे आणि काय सोडायचं आहे तुम्हीच ठरवायचं आहे. माझ्या हृदयामध्ये तर दत्त गुरूंना जागा आहे, पण तुमच्या हृदयामध्ये तुम्ही दत्त गुरूंना जागा दिलेली आहे की नाही हे तुम्हालाच माहिती. मी तुमच्या बिझनेस विषयी बोलत असेल तर बिझनेस वरती लक्ष केंद्रित पाहिजे. कोणतीही समस्या असेल, मी बोलल्यानंतर तुम्ही लक्ष केंद्रित करायचं. घराचं बोलत तर घरावरती, मुलाचं लग्नाविषयी बोलत असेल तर मुलावरती लक्ष केंद्रित पाहिजे. पती पत्नीमध्ये वाद होत असतील, मी पती पत्नीविषयी बोलत असेल तर तुमचं लक्ष पत्नीवरती केंद्रित पाहिजे. बापलेकामध्ये वाद होत असतील, मी बापलेकाविषयी बोलत असेल तर तुमचं लक्ष घरातील सदस्यावरती केंद्रित झालं पाहिजे. चित्त आता एकदम स्थिर करायचं आहे. दत्त गुरु तुमच्या हृदयामध्ये प्रगट रूपाने बसलेले आहे. तसेच तुमचा पितृदोष असेल, घरातील एखादा सदस्य अचानक मेलेला असेल किंवा तुमचा एखादा पूर्वज असेल त्याला मुक्ती भेटलेली नसेल तर प्रार्थनेद्वारे तो आत्मा इथं खेचून येईल. पण पितृदोष का असतो, मुक्ती का भेटत नाही किंवा अंगामध्ये आपल्या वारा येतं का येतं? अचानक घरातील एखादा व्यक्ती जर मेलेला असेल तर त्याला मुक्ती भेटत नाही. का भेटत नाही? त्याने गाडी घेतलेली असेल, बंगला घेतलेला असेल किंवा सोनं नाणं घेतलेलं असेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं, बंगला तर बांधला, पण बंगल्या बांधल्यानंतर बंगल्यामध्ये राहायला जाण्याच्या अगोदर मृत्यूवाला, म्हणजे त्याच्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या आणि त्याला मुक्ती भेटलेली नाही. आपल्या पूर्वजांचा तसंच आहे. भरपूर काही कमवून ठेवलेलं असतं पण त्यांना माहीत नसतं अचानक मृत्यू झडप घालत असतो आणि अचानक मृत्यू आल्यानंतर त्या आत्म्याला मुक्ती भेटत नाही. तसंच काहींच्या शरीरामध्ये वाईट शक्ती येते, वाईट आत्मा येतो. त्यांचं असं म्हणणं असतं, आम्ही या जन्मात काही पाप केलेलं नाही. मग असं का होतं तर मागील जन्मातील पाप असू शकतं. मागच्या जन्मामध्ये आपण त्याचं काही करणं घेतलेलं असेल, त्याचं काही खाल्लेलं असेल, त्याला दिलेलं नसेल आणि अचानक मृत्यू आल्यामुळे त्याचं देणं राहिलेलं असू शकतं आणि त्या आत्म्याला देणं शिल्लक असल्यामुळं तो आपला आत्मा आपल्याला या जन्मामध्ये त्रास देतो, मागील जन्मातील. सर्वांनी आता चित्त स्थिर करायचं आहे आणि आपण जी संकल्प चालू आहे, कोणताही संकल्प हा बिना दक्षिणाचा पूर्ण होत नसतो. दक्षिणा म्हणजे
मला तुमच्या दक्षिणेची अपेक्षा नाहीये, पण तुम्ही जो संकल्प करू राहिले पितृमुक्तीचा असेल, काल कोणताही दोष जाण्यासाठी संकल्प करत असत, समजा तुमच्या पितृमुक्तीचा संकल्प असेल, पितरांपैकी एखादा दोष असेल तो जाण्यासाठी जर बोललो तर काही का वेळा त्याच्या नावाने अन्नदान झालंच पाहिजे, काही नाही तर एक माणूस तो जीव घालणार, तसं मुक्ती कशी भेटल? न बोलल्याला काही होत नसतं. अन्न तर तयार केलंय, पण जर खाल्लं तर पोट भरण, वास घातल्याला पोट भरत नसतं. आपल्या इच्छेनुसार काय दक्षिणाचा संकल्प करायचा तुम्ही ठरवायचा. तसंच आपलं इथे 24 तास अन्नदान चालू असतं. तसंच आपण इथं आता बसलेलो आहे, हा हॉल आपल्याला कमी पडतोय, हा 2 महिन्यामध्ये आपण बांधलेला आहे. हा हॉल डबल करायचा आहे, म्हणजे 1 एकरचा हॉल तयार करायचा आहे. आपल्याला जागा कमी पडते बसायला. तसंच खाली काम अपूर्ण राहिलेले, आपल्या इच्छेनुसार बांधकामासाठी म्हणा, अन्नदानासाठी काय संकल्प करायचा असेल तो करू शकता. 1 रुपयापासून तर लाखापर्यंत काही ज्याची इच्छा. तुम्ही रुपयाचा करू शकता, 5 रुपयाचा करू शकता, 11 रुपयाचा करू शकता, 10,000चाही करू शकता, 11,000चाही करू शकता, लाखाचाही करू शकता. ज्याची त्याची इच्छा, शक्ती कुणालाही नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्य हे चांगल्या कर्माने प्राप्त होते. पुण्य हे चांगल्या कर्माने प्राप्त होत असते. अहो त्या परमात्म्याने तुम्हाला एक संधी दिलेली आहे. तुम्हाला एक संधी दिलेली आहे. त्यासाठी चांगले कर्म करा. त्यासाठी चांगले कर्म करा. पुन्हा हा जन्म नाही. पुन्हा हा जन्म नाही. जन्म घेणे म्हणजे संसारामध्ये फार मोठे दुःखाचे कारण आहे. माणूस म्हणतो माझ्या छोट्या मुलाचं काय होईल, माझा मोठा मुलगा फार आगाव आहे, अहो त्याला जगू देणार नाही, आणि माझ्या मागे माझी संपत्ती तोच हडपे. माणसाचं मन संपूर्णपणे माया जालामध्ये अटकलेलं असतं. अहो 84 लक्ष योनीमध्ये माणसाला त्याचा जन्म चांगल्या कर्माने, चांगल्या पुण्याने होतो. अहो त्या परमात्म्याने, अहो त्या परमपिता परमात्म्याने आम्हाला एक संधी दिलेली आहे. त्या परमपिता परमात्म्याने आम्हाला एक संधी दिलेली आहे. अहो बालपण गेलेला आहे, बालपण गेलेला आहे, तरुणपण गेलेला आहे, म्हातारपण चाललेला आहे. अहो करा काहीतरी करा. जरा चुकू नका. जरा विचार करून बघा की बरोबर काय घेऊन जाणार आहे. एक लक्षात ठेवा, तुमचा स्वतःचाच मुलगा तुम्हाला जाळून येईल, पण दुसरा कुणीही तुम्हाला हात लावणार नाही. कुणाची प्रेतयात्रा जर चालली तर लोक 4 हात लांब थांबतात, त्याच्या परिवाराबरोबर थांबतात. अहो दुसरे मशानभूमीपर्यंत येतील. पण लक्षात ठेवा, दुसरे मशानभूमीपर्यंत येतील, पण घरी जाऊन मात्र लगेच ते अंघोळ करून टाकतील. हेच ते कालचक्र आहे. हेच ते कालचक्र आहे. तुझा स्वतःचाच तुला जाळून येईल, आणि तुझ्या संपत्तीचा मालक दुसराच कोणीतरी होऊन राहील. चित्त एकदम स्थिर करायचं आहे. चित्त एकदम स्थिर करायचं आहे. आपल्या इच्छेनुसार 2 मिनिटामध्ये काय संकल्प करायचा असेल तो करायचा आहे. मागील जन्मातील पापकर्म असेल, ह्या जन्मातील पापकर्म असेल, भूतबाधा, प्रेतबाधा, कोणतीही बाधा असेल,
2 मिनिटं तुमच्याकडे आहे. मनोमन इच्छानुसार संकल्प करायचा आणि आपल्या समस्या दत्तप्रभूंना सांगायच्या. घरातील असल, बिझनेसमध्ये असल, 2 मिनिटाच्या आतमध्ये समस्या सांगायच्या. 2 मिनिटानंतर आपली सुरुवात झाल्यानंतर सर्व बाधा खेचून येतील. हे ब्रह्मा विष्णु, हे महेश, हे त्रयमूर्ती, हे दत्त प्रभू, प्रभू, हे दत्त प्रभू, प्रभू जे काही भक्त इथे समोर बसलेले आहेत, प्रभू, प्रभू जे काही भक्त इथे संकल्प करण्यासाठी बसलेले आहेत, पण प्रभू त्यांच्या घरामध्ये जे काही सदस्य आहेत प्रभू, त्या सर्व सदस्यांना इथे जोडण्याची कृपा करा प्रभू. प्रभू घरातील सदस्यांना इथे जोडण्याची कृपा करा. ओम 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 शिव शिव शिव. प्रभू हे दत्त प्रभू, प्रभू जे काही भक्त इथे बसलेले आहेत
आणि त्यांच्या घरामध्ये जे काही सदस्य आहेत प्रभू, यांच्या शरीरामध्ये आणि घरातील सदस्यांच्या शरीरामध्ये जी काही मानसिक बाधा असेल प्रभू, शरीरामध्ये जे काही असाध्य रोग आहेत, काही शारीरिक असतील, काही मानसिक असेल, जी काही बाहेरील बाधा आहे प्रभू, ती बाधा मंदिरामध्ये येत नाही प्रभू. प्रभू हे दत्त प्रभू, प्रभू तुम्ही त्या भक्तांच्या हृदयामध्ये बसलेले आहे. प्रभू तुम्ही कृपा करा, कृपा करा प्रभू. आपली शक्ती सोडा आणि घरामध्ये ज्या काही बाधा असतील, घरातील सदस्यांच्या मनामध्ये जो काही निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा तयार झालेला असेल, प्रभू कृपा करा, कृपा करा प्रभू. आपली शक्ती सोडा आणि सर्व घरातील बाधा धरून पकडून खेचून आणा प्रभू. ओम 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 शिव शिव प्रहार. प्रभू हे दत्त प्रभू, प्रभू जो काही या भक्तांनी संकल्प केलेला आहे प्रभू, प्रभू संकल्प पूर्ण करण्याची कृपा करा प्रभू. प्रभू हे दत्त प्रभू, जे भक्त इथे संकल्प करण्यासाठी बसलेले आहेत, पण प्रभू त्यांच्या घरामध्ये जे सदस्य आहे प्रभू, यांच्यामध्ये आणि घरातील सदस्यांमध्ये प्रभू, यांच्यामध्ये आणि घरातील जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये प्रभू जी काही घृणा निर्माण झालेली असेल, राग असेल, देश असेल, क्लेश असेल, प्रभू कृपा करा, कृपा करा प्रभू. तुम्ही त्या भक्तांच्या हृदयामध्ये बसलेले आहे प्रभू, कृपा करा. आपली शक्ती सोडा आणि घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करून त्यांच्या मनामध्ये राग देश क्लेश जो काही निर्माण झालेला आहे प्रभू, इथे सर्व खेचून आणा प्रभू, सोडू नका प्रभू. ओम 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 शिव 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 प्रहार. प्रभू हे दत्त प्रभू, प्रभू तुम्ही ब्रह्मा विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त आहेत प्रभू. सृष्टीचे उत्पन्न करते तुम्ही आहे प्रभू. प्रभू कृपा करा प्रभू. तुम्ही या भक्तांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत प्रभू. प्रभू अशी कृपा करा. तुम्ही तर इथे हृदयामध्ये बसलेले आहेत, पण प्रभू घरामध्ये जे काही सदस्य आहेत प्रभू, प्रभू घरामध्ये काही महिला आहेत, काही वयोवृद्ध व्यक्ती आहेत प्रभू. प्रभू घरामध्ये छोटी छोटी मुले आहेत प्रभू. प्रभू त्या घरातील छोट्या छोट्या मुलांच्या अभ्यासामध्ये जी काही बाधा असेल प्रभू, प्रभू हे दत्त प्रभू, प्रभू घरातील त्या छोट्या छोट्या मुलांच्या अभ्यासामध्ये जी काही बाधा निर्माण झालेली असेल प्रभू कृपा करा, कृपा करा प्रभू. आपली शक्ती सोडा आणि त्या बाधेला खेचून आणा प्रभू. ओम 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 शिव शिव प्रहार.
प्रभू प्रभू लहान मुलांच्या अभ्यासामध्ये बाधा असेल, मनामध्ये मोबाईल खेळण्याचे निगेटिव्ह रूपी विचार तयार झालेले असतील, प्रभू त्या लहान मुलांवरती कुणाची वाईट नजर पडलेली असेल, दृष्ट लागलेली असेल, प्रभू एखादी वाईट शक्ती असेल आणि त्या मुलांना किंवा घरातील सदस्यांना त्रास देत असेल, प्रभू हे दत्त प्रभू प्रभू कृपा करा, प्रभू आपली शक्ती सोडा आणि जी काही वाईट शक्ती असेल त्या शक्तीला खेचून आणा प्रभू, इथे सोडू नका प्रभू. ओम 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 शिव शिव प्रहार. प्रभू हे दत्त प्रभू प्रभू शिक्षणामध्ये बाधा आहे प्रभू, शिक्षण झालेलं आहे प्रभू, नोकरीमध्ये बाधा तयार झाली आहे प्रभू, नोकरी लागत नाही प्रभू, नोकरीमध्ये बाधा तयार झालेली आहे प्रभू, शिक्षणामध्ये बाधा, नोकरीमध्ये बाधा, बिझनेस टाकायचा आहे प्रभू, बिझनेस मध्ये बाधा तयार झाली प्रभू, प्रभू कृपा करा प्रभू, जी काही बाधा असेल त्या बाधेला खेचून आणा प्रभू. ओ ओ ओ शिव शिव प्रहार. प्रभू हे दत्त प्रभू प्रभू नोकरीसाठी पैसे भरलेले आहे प्रभू, प्रभू नोकरीसाठी पैसे भरले, 2 महिन्याचा वायदा होता प्रभू, 2 वर्ष झालेले आहेत प्रभू, प्रभू कृपा करा प्रभू, नोकरीसाठी पैसे भरलेले आहे, कर्ज लोन केलेलं आहे, कर्जाची फाईल पास होत नाही प्रभू, प्रभू कृपा करा प्रभू, समोरील सदस्याच्या मनामध्ये जो काही निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा तयार झाला असेल प्रभू कृपा करा प्रभू, समोरील सदस्याच्या मनामध्ये आपली शक्ती सोडा प्रभू आणि त्याच्या मनामधील जो काही निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा आहे तो सर्व केर कचरा प्रभू येथे खेचून आणा. ओ ओ ओ शिव शिव प्रहार. प्रभू हे दत्त प्रभू, बिझनेस मध्ये बाधा, नोकरीमध्ये बाधा प्रभू, बँकची फाईल टाकली त्यामध्ये बाधा प्रभू, प्रभू जी बाधा असेल ती बाधा नष्ट करा प्रभू, प्रभू शेतामध्ये यश नाही, घरामध्ये बाधा, शेतामध्ये यश नाही प्रभू, प्रभू जी काही बाधा असेल त्या बाधेला इथे खेचून आणा प्रभू, सोडू नका. ओम 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 शिव शिव प्रहार. प्रभू प्रभू हे दत्त प्रभू, प्रभू लग्नामध्ये बाधा तयार झाली प्रभू, 30 वर्ष वय झालं, 40 वर्ष वय झालेलं आहे प्रभू, मुलाच्या लग्नामध्ये बाधा आहे, मुलीच्या लग्नामध्ये बाधा तयार झाली प्रभू, प्रभू जी बाधा असेल प्रभू खेचून आणा प्रभू, प्रभू लव मॅरेज करण्याची इच्छा होती प्रभू, जी बाधा असेल त्या बाधेला खेचून आणा प्रभू, प्रभू सोडू नका. ओ ओ ओ ओ
ओम शिव शिव प्रहार। प्रभू प्रभू हे दत्त प्रभू लग्नामध्ये बाधा। प्रभू हे दत्त प्रभू मुलाचं लग्न झाला। प्रभू प्रभू मुलाला बोटाला धरून चालायचं शिकवलं। प्रभू मुलगा आई संगे बोलत नाही, बापा संगे बोलत नाही, सून सासू संगे बोलत नाही, सासऱ्या संगे बोलत नाही, बाप लेकामध्ये वाद, माय लेकामध्ये वाद, सासू सुनेमध्ये वाद। प्रभू प्रभू अशी कृपा करा। प्रभू प्रभू तुम्ही ब्रह्मा विष्णू शिवशक्तीने युक्त आहात। प्रभू प्रभू तुम्ही अशी कृपा करा। सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे। प्रभू प्रभू तुम्ही अशी कृपा करा। प्रभू प्रभू तुम्ही तर आमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत। प्रभू प्रभू तुम्ही अशी कृपा करा की आपली शक्ती सोडा। प्रभू आणि घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करा आणि जो काही निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा घरातील सदस्याच्या मनामध्ये तयार झालेला असेल, तो निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा पूर्णपणे इथे खेचून आणा। प्रभू ओ ओ ओ शिव शिव प्रहार। प्रभू हे दत्त प्रभू जी काही बाधा असेल, प्रभू मागील जन्मातील काही कर्मदोष असेल, प्रभू प्रभू मागील जन्मातील काही पितृबाधा असेल, पित्रांनी केलेली एखादी शक्ती त्रास देत असेल मागील जन्मातील, प्रभू त्या शक्तीला सोडू नका, कृपा करा। प्रभू खेचून आणा। ओ ओ ओ शिव शिव प्रहार। हे दत्त प्रभू बिझनेस मध्ये बाधा, धंद्यामध्ये बाधा, शेतीमध्ये बाधा, माय बापामध्ये वाद, बाप लेकामध्ये वाद, प्रभू कृपाच करा, सर्व बाधा नष्ट करा। प्रभू प्रभू पती पत्नी मध्ये झगडा आहे, प्रभू पत्नी माहेरी असेल, प्रभू तिच्या मनामधील निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा नष्ट करण्याची कृपा करा। ओ ओ ओ शिव शिव प्रहार। प्रभू बिझनेस करायचा आहे, प्रभू नोकरी नाही, प्रभू नोकरीमध्ये पैसे भरलेले आहे, पैसे अटकलेले आहे, प्रभू जी बाधा असेल खेचून आणा। प्रभू प्रभू बिझनेस करायचा आहे, प्रभू फाईल टाकलेली आहे, बँक लोन साठी फाईल टाकलेली आहे, प्रभू प्रभू कृपा करा, जी बाधा असेल नष्ट करा। प्रभू प्रभू जे स्वप्न पाहिले ते अपुरे राहिले, प्रभू प्रभू घर घेण्याची इच्छा आहे, प्लॉट घेण्याची इच्छा आहे, गाडी घेण्याची इच्छा आहे, प्रभू प्रभू अशी कृपा करा की जी बाधा असेल त्या बाधेला इथे खेचून आणा। प्रभू ओ ओ शिव शिव प्रहार। प्रभू हे दत्त प्रभू प्रभू बिझनेस मध्ये बाधा तयार झालेली आहे, प्रभू घर बांधलेलं आहे, प्लॉट घेतलेला आहे, शेती घेतलेली आहे, बिझनेस मध्ये बाधा आली, प्रभू विकायचा आहे, प्रभू जी काही बाधा असेल प्लॉट मध्ये सर्व बाधा खेचून आणा। प्रभू बिझनेस मध्ये करोडो रुपये अटकलेले आहेत, प्रभू जे स्वप्न पाहिले ते अपूर्ण राहिले, प्रभू
बिझनेस मधील जे काही पैसे अटकलेले आहेत प्रभू, प्रभू घर बांधण्याचा बिझनेस आहे, कंस्ट्रक्शनचा बिझनेस आहे, घर बांधून विकण्याचा बिझनेस आहे, बिल्डरकीचा बिझनेस आहे प्रभू, करोडो रुपये अटकलेले आहेत प्रभू, कृपा करा प्रभू. जी काही बाधा असेल ती सर्व बाधा खेचून आणून या शरीर रूपी यंत्राद्वारे नष्ट करण्याची कृपा करा प्रभू. ओम 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 शिव शिव प्रहार. प्रभू हे दत्त प्रभू, प्रभू तुम्ही ब्रह्मा विष्णू शिवशक्तीने युक्त आहेत प्रभू. सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे प्रभू. प्रभू प्रभू लग्न झालेला आहे, वंशाला दिवा नाही प्रभू, फळप्राप्ती नाही प्रभू. प्रभू कृपा करा प्रभू. मागील जन्मातील जी काही कर्मबाधा असेल ती कर्मबाधा सर्व इथे खेचून आणून नष्ट करा प्रभू. ओम 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 शिव शिव प्रहार. हे दत्त प्रभू, प्रभू प्रभू दुःख दुःख होत आहे प्रभू, शेतामध्ये बाधा आहे प्रभू, शत्रू त्रास देत आहे प्रभू, बांधावरनं वाद घालत आहे प्रभू. प्रभू जाण्या येण्यासाठी रस्ता नाही प्रभू, कोर्टामध्ये केस गेली. प्रभू कृपा करा प्रभू. प्रभू कृपा करा प्रभू. कोर्टामध्ये केस केलेली आहे, समोरील शत्रू त्रास देत आहे प्रभू. प्रभू तुम्ही अशी कृपा करा. प्रभू तुम्ही आमच्या हृदयामध्ये बसलेले आहे, पण प्रभू अशी कृपा करा जो शत्रू आहे शत्रूच्या मनामध्ये प्रवेश करा. आपली शक्ती सोडा प्रभू, शत्रूच्या मनामध्ये प्रवेश करा आणि त्याच्या मनामध्ये जो काही निगेटिव्ह रूपी विचाराचा केर कचरा असेल तो निगेटिव्ह रूपी केर कचरा पूर्णपणे इथे खेचून आणण्याची कृपा करा प्रभू. कृपा करा. ओम 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 शिव शिव प्रहार. प्रभू प्रभू घरातील सदस्य आहे प्रभू व्यसनी आहे, दारूचे व्यसन असेल प्रभू घरातील एखाद्या सदस्याला, प्रभू घरातील जे सदस्य आहे त्यांच्या मनामध्ये जो काही व्यसन रूपी विचाराचा केर कचरा मनात तयार झाला प्रभू, प्रभू अशी कृपा करा. जो काही व्यसन रूपी विचाराचा केर कचरा मनात असेल तो मनातील केर कचरा प्रभू आपली शक्ती सोडा आणि मनातील व्यसन रूपी विचाराचा केर कचरा पूर्णपणे इथे खेचून आणा प्रभू. ओम 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 शिव 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 प्रहार. प्रभू प्रभू घरामध्ये निगेटिव्ह रूपी केर कचरा तयार झाला, घरामध्ये वाद तयार झाले प्रभू. प्रभू घरातील एखाद्या सदस्याला दारूचे व्यसन असेल, कुणी काही खाऊ घातलेले असेल प्रभू, प्रभू कृपा करा प्रभू. जी कोणतीही बाधा असेल प्रभू, प्रभू तुम्ही ब्रह्मा विष्णू शिवशक्तीने युक्त आहात. प्रभू तुम्ही सृष्टी उत्पन्न करणारे आहात. सर्व काही प्रभू तुमच्या हातामध्ये आहे. घरातील सदस्याच्या मनामध्ये प्रवेश करू
घरातील सदस्याच्या मनामध्ये प्रवेश करू, त्याच्या मनामधील जो काही निगेटिव्ह विचार रूपी केर कचरा असेल, तो निगेटिव्ह रूपी केर कचरा पूर्णपणे इथे खेचून आणा प्रभू. ओम 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 शिव शिव प्रहार. प्रभु प्रभु एक ही बाधा शेष राहता कामा नये प्रभु. प्रभु एक ही बाधा शेष राहता कामा नये प्रभु. शेतातील बाधा, घरामधील सदस्यांमधील बाधा कृपा करा प्रभू. प्रभू तुम्ही आमच्या हृदयात बसलेले आहे. शक्ती सोडा. घरातील बाधा, शेतातील बाधा, ज्या कोणत्याही बाधा असतील सर्व बाधा खेचून आणण्याची कृपा करा. ओम ओम शिव शिव प्रहार. प्रभू हे दत्त प्रभू, तुम्ही ब्रह्मा विष्णू शिवशक्तीने युक्त आहात प्रभू. सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे प्रभू. कृपा करा प्रभू. जो काही देवदेवतेचा कोप असेल प्रभू, प्रभू एखाद्या देवदेवतेचा कोप असेल प्रभू, कृपा करा प्रभू. देवदेवतेचा कोप नष्ट करण्याची कृपा करा प्रभू. प्रभू तुम्ही तर आमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत प्रभू. प्रभू तुम्ही आमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत. कोणताही देवदेवतेचा कोप राहता कामा नये प्रभू. ओम 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 शिव शिव प्रहार. सर्वांनी चित्त एकदम स्थिर करायचं आहे. आता सर्व बाधा इथे खेचून येतील. तुमच्या शरीर रूपी यंत्राद्वारे बाहेर पडतील. आता 5 मिनिटांमध्ये आता जे संचार बाधित आहेत त्यांचा संचार ऑटोमॅटिक चालू होईल. आता ज्या बाधा इथे खेचून आलेल्या आहेत त्या इथून सोडल्या जाणार. आता तुमच्या शरीरामध्ये त्या बाधा प्रवेश करतील. कुणाला खोकला येईल, कोणाला गुचकी लागेल, कुणाला ढेकर येईल, कोणी रडल, कोणी हसल, कोणीही डोळे उघडायचे नाही, कोणी नाचायला जरी लागलं तरी. सर्व बाधा इथं खेचून येतील. आता तुमचे पितृदोष असेल, एखादा दृष्ट आत्मा असेल, तो आता इथे खेचून येऊन तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करेल. कुणाच्या अंगात शक्ती येत असेल 10 वर्षापासून 20 वर्षापासून, जे संचार बाधित असतील 20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, शक्ती बोलत नसेल ती बोलती होईल. काहींचं असं म्हणणं राहतं घरून निघाल्यानंतर बाधा येत नाही, घरी राहते. ती बाधा खेचून लगेच येईल, तुमच्या शरीरात प्रवेश करेल. आता ओम हे ब्रह्मा विष्णू महेश, हे त्रैमूर्ती, हे दत्त प्रभू. प्रभू प्रभू शत्रू दृष्ट लोकांनी केलेली करणे, उच्चाटन चारण मारण भूत प्रेत पिशाचांनी केलेली पीडा प्रभू खेचून आणा. खेचून आणून या शरीर रूपी यंत्राद्वारे बाहेर टाका. ओ ओ शिव शिव प्रहार. प्रभू ज्या काही बाधा आहेत खोकल्याच्या रूपाने चालू करा, ढेकराच्या रूपाने, आळस जांभळी गुचकीच्या रूपाने,
ज्या काही बाधा आहे शरीररूपी यंत्राद्वारे बाहेर टाका प्रभू. रडण्याच्या रूपाने अश्रूद्वारे प्रभू ज्या काही शरीरामध्ये संचार बाधित आहेत प्रभू, जे व्यक्ती संचार बाधित आहेत त्यांचा संचार चालू करा. ओम 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 शिव 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 प्रहार. प्रभू संचार बाधित जे आहे त्यांचा संचार चालू करा. चटके द्या प्रभू, प्रभू चटके द्या. ओ ओ ओ शिव शिव प्रहार. ओ शिव शिव प्रहार. ओ प्रभू पितृबाधा असेल प्रभू खेचून आणा इथे आणि या शरीररूपी यंत्राद्वारे चालू करा. ओ शिव शिव प्रहार. प्रभू घरावरती कुणी करणे बाधा केलेली असेल, काळी जादू असेल, चढा असेल, घरातील सदस्यावरती तंत्र मंत्र यंत्र जादू टोना असेल, तो इथे खेचून आणा प्रभू. ओम 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 शिव शिव प्रहार. प्रभू शरीरामध्ये देवाचा संचार आहे, तो बोलत नाही. प्रभू कृपा करा, संचार बोलता करा प्रभू. ओ शिव शिव प्रहार. ओ जी काही करणे बाधा असेल सर्व बाधा या शरीररूपी यंत्राद्वारे बाहेर खेचा प्रभू. पित्रांची शक्ती असेल, घरावरती कोणी जादू टोणा केलेला असेल, कुणी काही खाऊ घातलेला असेल प्रभू, खाऊ घातलेला असेल तर उलटीच्या रूपाने बाहेर फेका प्रभू. एखादी अमंगळ शक्ती असेल किंवा घरातील सदस्याला दारूचा व्यसन असेल, मागील जन्मातील पितृबाधा असेल प्रभू, ज्या काही बाधा आहेत सर्व बाधा या शरीररूपी यंत्राद्वारे चालू करा. शिव शिव प्रहार. ओ शिव शिव प्रहार. प्रभू निगेटिव्ह रूपी विचाराचा केरकचरा शरीरातून बाहेर खेचा प्रभू. बाप लेकामध्ये वाद असतील, माय लेकामध्ये वाद असतील, पती पत्नी मध्ये झगडा असेल प्रभू, जो निगेटिव्ह रूपी विचाराचा केरकचरा आहे सर्व खेचून काढा प्रभू. प्रभू पती पत्नी मध्ये वाद असतील, घरातील सदस्यांमध्ये वाद असेल, ओ ओ शिव शिव प्रहार. प्रभू प्रभू शेजारील शत्रू आहे प्रभू, शेजारील शत्रूच्या मनातील निगेटिव्ह रूपी विचार इथे खेचून आणा प्रभू. प्रभू शत्रू दृष्ट लोकांनी केलेली करणी, उच्चाटन जारण मारण,
भूत प्रेत पिशाचांनी केलेली पीडा या शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून आणा प्रभू. ओ ओ ओ शिव शिव प्रहार. मंत्र तंत्र यंत्र जादू टोना बर्मराक्षस वेताळ पिशाच बाधा यापासून उत्पन्न झालेल्या पीडा या शरीर रूपी यंत्राद्वारे बाहेर टाका प्रभू. ओ ओ ओ शिव शिव प्रहार. ओ ओ ओ भूतबाधा प्रेतबाधा मागील जन्मातील कर्मबाधा ओम प्रभू जे संचार बाधित आहे चटके द्या प्रभू. शक्ती सोडा बोलते करा. ओम प्रभू निगेटिव्ह रूपी विचार या शरीर रूपी यंत्राद्वारे बाहेर टाका. रडण्याच्या रूपाने हसण्याच्या रूपाने खोकल्याच्या रूपाने ढेकर जाणून बुजून करते जाणून बुजून करते असं हल्ला करू जातो. जाणून बुजून करते माहिती आहे म्हणून. ओ भूत प्रेत पिशाच वाईट शक्ती ओम ओम ओम
दत्त प्रभु, प्रभु तुम्ही ब्रह्मा विष्णू शिवात्मक शक्तीने युक्त आहेत प्रभु, प्रभु कृपा करा प्रभु, ज्या अमंगळ शक्ती आहे बांधण्याची कृपा करा, ज्या अमंगळ शक्ती आहेत बांधण्याची कृपा करा. ओम 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 शिव शिव प्रहार. प्रभु हे दत्ता प्रभु, प्रभु जे पुण्यात्मा आहेत प्रभु, प्रभु जे पुण्यात्मा आहेत प्रभु, सर्व आत्मा इथे खेचून आलेले आहेत प्रभु, प्रभु जे पुण्यात्मा आहेत प्रभु, प्रभु त्यांच्यासाठी 30 सेकंदासाठी स्वर्गाचं दार उघडण्याची कृपा करा प्रभु, प्रभु कृपा करा 30 सेकंदासाठी स्वर्गाचं दार उघडण्याची कृपा करा. ओ ओ ओ प्रभु तुम्ही कृपा केली आहे, पुण्यात्मांसाठी स्वर्गाचं दार तर उघडलेलं आहे. प्रभु कृपा करा प्रभु, जी काही अमंगळ शक्ती आहे प्रभु, प्रभु तुम्ही तर हृदयामध्ये बसलेले आहेत प्रभु, प्रभु जी काही अमंगळ शक्ती आहे प्रभु, त्या अमंगळ शक्तीचे छोटे छोटे तुकडे करा प्रभु, आणि जे गटारी मधील नाली मधील किडे मकोडे आहे प्रभु, त्यांना ती खाऊ घाला प्रभु. ओ ओ ओ शिव 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 प्रहार. ओ शिव 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 ब्याला. ओ ब्याला ब्याला. चित्त एकदम स्थिर करायचं आहे. फक्त 4 मिनिटं राहिलेले आहेत आता. घरातील आपल्या सर्व बाधा निघून गेलेल्या आहे. बिझनेस मध्ये सर्व बाधा निघून गेलेल्या आहे. घरातील सदस्यांच्या मनामधील निगेटिव्ह रूपी विचार सर्व निघालेले आहेत. घरामधील वातावरण पूर्णपणे आनंदमय झालेलं आहे. घरातील वातावरण पूर्ण आनंदमय झालेलं दिसत आहे. घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम, दया, क्षमा, शांती उत्पन्न झालेली दिसत आहे. श्री दत्ता गुरूंच्या शक्तीनं घरातील सर्व सदस्यांना सद्बुद्धी दिलेली आहे की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संपूर्ण परिवारामध्ये चांगले विचार सक्रिय राहतील, असा श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं आशीर्वाद दिलेला आहे. घरामधील निगेटिव्ह रूपी विचार सर्व सोडून गेलेले आहे. लक्ष्मीनं घरामध्ये प्रवेश केलेला दिसत आहे. अलक्ष्मी घरातून पळालेली आहे.
अलक्ष्मी आपल्या घरातून पळलेली आहे. लक्ष्मीनं घरामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या बिझनेस मध्ये लक्ष्मीनं प्रवेश केलेला आहे. श्री दत्त गुरु आपल्या संपूर्ण अंतरंगामध्ये प्रगट रूपाने दिसत आहेत. श्री दत्त गुरु हे आपल्या संपूर्ण अंतरंगामध्ये प्रगट रूपाने दिसत आहेत. श्री दत्त गुरूंच्या कृपेने तुम्ही जे काही संकटे इथे घेऊन आले होते ते सर्व संकटे तुम्हाला सोडून गेलेली आहे. श्री दत्त गुरूंच्या कृपेने सर्व संकटे तुम्हाला सोडून गेलेली आहे. मनामध्ये जी भीती होती श्री दत्त गुरूंच्या कृपेने त्या भीतीचा नाश झालेला आहे. मनामध्ये फार अहंकार झालेला होता. मनामध्ये फार मीपणा आलेला होता. तो अहंकार आपल्याला सोडून पळालेला आहे. अहंकार आपल्याला सोडून गेलेला आहे. दत्त गुरूंच्या कृपेने लक्ष्मी घरामध्ये आल्यामुळे लक्ष्मीना बिझनेस मध्ये घरामध्ये प्रवेश केल्यामुळे आपली घरातील सतत उन्नती होताना दिसत आहे. श्री दत्त गुरूंच्या कृपेने आपली सतत उन्नती होताना दिसत आहे. श्री दत्त गुरूंच्या कृपेने आपण परोपकारी होत आहोत. श्री दत्त गुरूंच्या कृपेने आपण परोपकारी होत आहोत. श्री दत्त गुरूंच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत. पूर्ण होत आहेत. श्री दत्त गुरूंच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत. पूर्ण होत आहेत. पूर्ण होत आहेत. दोन्ही हाताचे बोटे मोकळी सोडायची आहे. दोन्ही हात दत्त गुरूंना जोडायचे आहे. मनोमन दत्त गुरूंची प्रार्थना करायची आहे. काही चुकला असेल तर आम्हाला माफ करा म्हणून असं मनोमन बोलायचं आहे. दोन्ही हात वरती करायचे आहे. 3 वेळेस मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. 3 वेळेस मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. दोन्हीही हातांचं घर्षण करायचं आहे आणि ते हात आपल्या डोळ्यांना लावायचे आहेत. असं 3 वेळेस करायचं आहे. जोरात फास्ट घर्षण करायचं आणि हात डोळ्यांना लावायचे 3 वेळेस. तिसऱ्या वेळेस डोळ्याला हात लावल्यानंतर आपले स्वतःचे हात आपण स्वतः बघायचे आहेत. म्हणजे डोळे उघडायचे आहेत. 3 वेळेस आपले हात आपली खाली जमिनीवरती आपटायचे आहेत. 3 वेळेस खाली. 3 वेळेस आपले हात आपल्या मांडीवरती आपटायचे आहे. दत्त धाम सरकार की. दत्त धाम सरकार की.
दत्त धाम सरकार की, अनघा माता की, अनघा माता की, अनघा माता की, भोलेनाथ की, भोलेनाथ की, भोलेनाथ की, शक्ति स्वरूपा माता पार्वती की, शक्ति स्वरूपा माता पार्वती की, शक्ति स्वरूपा माता पार्वती की, लक्ष्मी नारायण भगवान की, लक्ष्मी नारायण भगवान की, लक्ष्मी नारायण भगवान की, अपने अपने माता पिता की, अपने अपने माता पिता की, अपने अपने माता पिता की, सनातन धर्म की, सनातन धर्म की, सनातन धर्म की, गो माता की, गो माता की, गो माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। हर 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 महादेव। ओम शांति शांति।